विसरवाडीत एकाच रात्री 3 गंभीर घटना, हल्ला, अफवाबाजी व हाणामारीमुळे तणाव, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. नवापूर. सागर मेटकर, प्रतिनिधी नवापूर. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री घडलेल्या विविध घटनांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणावर टोळक्याने केलेला प्राणघातक हल्ला, सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून देत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच धार्मिक स्थळाजवळ वादातून झालेली हाणामारी अशा 3 वेगवेगळ्या प्रकरणात विसरवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून विसरवाडी पोलीस स्टेशनच्या गेटसमोरील रस्त्यावर एका तरुणावर 15 ते 20 जणांनी टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी सोहेल साबीर अन्सारी, वय 18, राहणार मोती बँक गल्ली, विसरवाडी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून निखिल गोसावी, राज चव्हाण, मनीष गोसावी, नकुल गोसावी, पवन गोसावी यांच्यासह इतर 15 ते 20 इसमांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या मित्रांसोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. एका आरोपीने फायटरने डोक्याच्या मागील बाजूस वार केला, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर दुखापती केल्या. या हल्ल्यात जुनैद इस्माईल शेख हाही जखमी झाला. जखमींवर प्रथम विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत. याच दिवशी एका धार्मिक स्थळासमोर किरकोळ वादानंतर परिस्थिती नियंत्रणात असताना त्या घटनेबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाकीर बशीर शेख, वय 37, राहणार विसरवाडी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 192 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मोबाईलने पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेल्या घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून त्यामध्ये लाठीचार्ज झाला, दगडफेक सुरू आहे, 2 जण गंभीर जखमी झाले आहेत अशी पूर्णतः खोटी माहिती जोडून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले करत आहेत.